नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील पाठ 18वा जननायक बिरसा मुंडा हा अभ्यासणार आहोत. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे जन्मगाव उलीहातू हे रांचीजवळ आहे. बिरसाचे आईवडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता. तो काळ पारतंत्र्याचा होता. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते. इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता. त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. 1894 साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला. उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले. तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर अवाजवी शेतसारा लावला होता. याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी जनआंदोलन केले. यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले. याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारला. उलगुलान म्हणजे एकाच वेळी सर्वांगीण उठाव. 1897 नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्रांद्वारे अनेक लढाया केल्या. ब्रिटिशांना जेरीस आणले, परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रांपुढे व मोठ्या सैन्य बळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही. 1898 मध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. आपल्या 25 वर्षांच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले. त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले. त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जहागीरदार यांच्या विरोधातही बंड पुकारले. त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. सन 1900 मध्ये बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला. त्या ठिकाणी भीषण लढाई झाली. बिरसा मुंडांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यामुळे 9 जून 1900 रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले. या वीराने आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी मोठा लढा दिला. त्यामुळे लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला. मुलांनो, या पाठातील काही शब्दार्थ पाहूयात. जननायक म्हणजे लोकांचा नेता. दाम्पत्य म्हणजे आईवडील. हलाखीची म्हणजे गरिबीची. नृत्य म्हणजे नाच. पारतंत्र्य म्हणजे गुलामगिरी. पारंपरिक म्हणजे पूर्वापार चालत आलेला. अधिकार म्हणजे हक्क. असंतोष म्हणजे अस्वस्थता किंवा नाराजी.
भीषण म्हणजे भयंकर. दुष्काळ म्हणजे वाईट परिस्थिती किंवा पावसाचा अभाव. अवाजवी म्हणजे अयोग्य. जन आंदोलन म्हणजे लोकांची चळवळ. संतप्त म्हणजे रागावून. ठोठावणे म्हणजे अंमल करणे किंवा देणे. डांबणे म्हणजे कैद करणे. सत्ता म्हणजे शासन. उखडून म्हणजे उन्मळून. संकल्प म्हणजे निर्धार. आर्थिक म्हणजे पैशाच्या संदर्भात. सामाजिक म्हणजे समाजाच्या संदर्भात. लढा म्हणजे संघर्ष. आदरभाव म्हणजे सन्मान. नेतृत्व म्हणजे पुढाकार. शस्त्र म्हणजे हत्यार. आधुनिक म्हणजे नवीन. टिकाव म्हणजे निभाव. शहीद म्हणजे हुतात्मा. शोषण म्हणजे अत्याचार. संघटित म्हणजे एकत्र. बंड म्हणजे उठाव. नेता म्हणजे पुढारी. कार्य म्हणजे काम. पहाड म्हणजे डोंगर किंवा पर्वत. जनता म्हणजे लोक. अनन्वित म्हणजे खूप किंवा प्रचंड. अत्याचार म्हणजे छळ. अमर म्हणजे चिरंतन किंवा शाश्वत. न्याय म्हणजे योग्य किंवा समर्पक. किताब म्हणजे पदवी किंवा सन्मान. बहाल म्हणजे देणे किंवा प्रदान. या पाठातील काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहूयात. 1. रस घेणे म्हणजे विशेष आवड असणे. असंतोष निर्माण होणे म्हणजे प्रचंड नाराजी निर्माण होणे किंवा चीड येणे. संकल्प करणे म्हणजे दृढ निश्चय करणे. जेरीस आणणे म्हणजे हैराण करणे. टिकाव लागणे म्हणजे निभाव लागणे किंवा टिकणे. बंड पुकारणे म्हणजे विरोधात उठाव करणे. कारावास ठोठावणे म्हणजे कैदेची शिक्षा देणे. रवानगी करणे म्हणजे पाठवणे. वीरगती प्राप्त होणे म्हणजे वीरमरण येणे. अमर होणे म्हणजे नाव चिरकाल राहणे.